subscribe to our channel and press the bell icon. तलबा तालिबा सर अब्दुलसत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी राइटिंग स्किल स्वतंत्रता अमृत महोत्सवी भाषण। माझा आवडता स्वतंत्रता सेनानी, माझा आवडता नेता। व्यासपीठावर उपस्थित सर्व व्यक्तिगण, मुख्याध्यापक साहेब, ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय शिक्षक, पालक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आवडत्या नेत्याच्या निवडीला अंतः नसतो, पण माझ्या बाबतीत श्री जवाहरलाल नेहरू हे माझे आवडते नेते आहेत। आपल्या भारत देशामध्ये अनेक महान नेता होऊन गेले, प्रत्येकानं आपल्या देशासाठी काही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली, परंतु या नेत्यापैकी माझा आवडता नेता पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू आवडता नेता असण्याची मागचे कारण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या देशासाठी अनेक महत्त्वाच्या कामगिरी केली। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळाला। पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यासोबत ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अग्रगण्य नेतासुद्धा होते। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा लढाईमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा महत्त्वाचा वाटा होता। जवाहरलाल नेहरू हे खूपच संवेदनशील मनाचे होते, त्यामुळे त्यांना मुले खूप आवडत व ते सतत लहान मुलांची संवाद साधत। लहान मुले पंडित जवाहरलाल नेहरू यांना चाचा नेहरू या नावाने संबोधत। उठावला लय योजना गुलाबाचे फूल खूप आवडतात, त्यामुळे त्यांच्या खिशाला गुलाबाचे फूल असल्याचे दिसते। पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथील एका काश्मीरी पंडित यांच्या घरी झाला। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलाचे नाव मोतीलाल नेहरू होते, तर आईचे नाव स्वरूप राणी नेहरू असे होते। नेहरू यांचे वडील प्रख्यात वकील होते। जवाहरलाल नेहरू यांनी प्राथमिक शिक्षण भारतात घेतले, तर पुढच्या शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले। वयाच्या बाल आलेलो इंग्लंडला गेले, त्यानंतर 2 वर्ष हॅरोला गेले। कॅम्ब्रिज विद्यापीठातून जवाहरलाल नेहरू यांनी नॅचरल सायन्स या विषयामध्ये पदवी घेतली। त्यानंतर 1912 साली जवाहरलाल नेहरू इंग्लंडमधून शिक्षण पूर्ण करून जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर झाले। नेहरू यांच्या वयाच्या 26व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला। त्यानंतर 1917 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि कमला कौल यांना इंदिरा प्रियदर्शनी या कन्यारत्न प्राप्त झाले। त्यानंतरच्या काळात जवाहरलाल नेहरू यांनी राजकारणामध्ये आपली कार्यकर्ता चालू केली। पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाचे अग्रगण्य नेता म्हणून ओळखले जातात। 1916 मध्ये जवाहरलाल नेहरू यांची त्यांच्या स्वतंत्र चळवळीचा प्रवास सुरू झाला। त्यानंतर 1919 मधून जवाहरलाल नेहरू हे होम रूल चळवळीचे मुख्य अध्यक्ष झाले। 1920 साली त्यांनी उत्तर प्रदेशाच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला। त्याने रवी आणि 2 वेळेस असहकार चळवळीचा लढा दिला। येथून त्यांचा स्वतंत्र चळवळीचा प्रवास सुरू झाला। यावेळेस असहकार चळवळीचा लढा दिला। या लढ्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना अनेकदा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला। 1923 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव बनले। त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1928 मध्ये स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली। 1929 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले। हे अधिवेशन करत असताना त्यांचे ध्येय हे संपूर्ण स्वातंत्र्य हेच होते।
या अधिवेशनाच्या काळात म्हणजेच 1931च्या सुमारास त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांचा निधन झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या जीवन काळामध्ये भारतासाठी आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक अधिवेशन आणि चळवळीसुद्धा केल्या. मी आंदोलन करीत असताना त्यांना अनेक वेळा तुरुंगवास सुद्धा जावे लागले, परंतु ते कुठल्याही परिस्थितीला न घाबरता समोर गेले व आपल्या देशासाठी लढत राहिले. मिठाचा सत्याग्रह, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना तुरुंगवास काढण्यात आला. त्यावेळी त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र पूर्ण केले. 1936मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची पत्नी कमला यांचे निधन झाले. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1942मध्ये काँग्रेस कमिटी तिच्या मुंबई अधिवेशनामध्ये भारत छोडो हा नारा पुकारला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास करण्यात आले. हा तुरुंगवास त्यांना दीर्घकाळ तुरुंगवास ठरला. त्यानंतर 1945ला पंडित जवाहरलाल नेहरू यांची सुटका झाली. 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद म्हणून निवडण्यात आले. प्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1954पर्यंत आपला कार्यकाळ सांभाळला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला कार्यकाळ सांभाळला. अत्यंत निष्ठावान, प्रसन्न आणि मानवी गुण जोपासणारा नेता म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अखेर 27 मे 1964 रोजी निधन झाले. अशा प्रकारे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे माझे आवडते नेते, माझे आवडते स्वतंत्रता सेनानी आहेत. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.